नमस्कार मित्रांनो, मी सोपान कोळी. फ्युजन 360च्या व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपली राहिलेली स्केचिंगची टूल बघणार आहोत. त्याआधी तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण मिरर ऑप्शन बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिला एक लाईन टूलने थोडीशी स्केच करून घ्यायची आहे. स्केच करून झाल्यावरती अशा पद्धतीने थोडीशी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने स्केच करूया. मग मिरर ऑप्शन काम करतं की नाही ते बघायचं आहे. ओके, याला ऑल सिलेक्ट करायचं. घेतला ऑल सिलेक्ट, मिरर कॉपी इथून. ओके, डन. आता हे दोन भागमध्ये झालेलं आहे, तर मधली लाईन जी आहे ती डिलीट मारायची, दोघांमधली. ओके, या पद्धतीने टूल काम करता येईल. तुम्हाला हे सांगायचं आहे की आता मिरर जर तुम्ही मारताय ड्रॉइंग, तर अर्धी ड्रॉइंग पूर्ण बनवून घ्यायची, त्यानंतरच मिरर मारायची. तिचं डायमेन्शन वगैरे जे काय असेल ते त्यानंतरच तिला मिरर मारायची. आणि तुम्हाला आता माहितीच असेल डायमेन्शन कसं घेतात ते. असं आता हे एक पार्टचं हे या पद्धतीने डायमेन्शन घेतलं जातं. लाईनला क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक ते डायरेक्ट डायमेन्शन दाखवतो. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तेवढं मोठं छोटं करू शकतात. आता तुम्ही मिरर मारायच्या अगोदरच हे अर्ध पूर्ण बनवून घेतलेलं आहे, पण तुम्हाला बनवायचं असेल त्या टायमाला अर्धचे पूर्ण डायमेन्शन टाकून व्यवस्थित बनवून घ्यायचं, नंतर मिरर मारायचं. याच पद्धतीने आता पुढचं बघूया. सर्कल पॅटर्न. सर्कल पॅटर्न मध्ये राऊंड असो स्क्वेअर असो काही का असे ना, बट जे तुम्हाला सर्कल पॅटर्न मतलब ते, आता हे सर्कल सिलेक्ट केलं मी आणि त्यानंतर याचा एक सेंटर पॉईंट पकडला, तर ते त्याचा राऊंडमध्ये सर्कल बनवणार. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर बनवणार, त्यालाच पॅटर्न असं म्हणतात. आणि तुम्ही हे बघू शकतात की किती क्वांटिटी काय हे सर्व तुम्ही वाढवू शकतात, कमी करू शकतात. अर्धा सर्क्युलर पॅटर्न पण बनवू शकतात, फुल सर्क्युलर पॅटर्न बनवू शकतात. तुम्हाला पाहिजे ते सर्क्युलर पॅटर्न मधले सर्कल कमी जास्त करता येऊ शकतात. हे सर्व यामध्ये ऑप्शन आहे. हे पॉपअप मध्ये दिलेले ते सर्व तुम्ही ऑप्शन चेक करून बघायचे एकदा. हे सर्व असे काम करतात. हे अर्ध आहे, तुम्हाला त्या पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही सर्क्युलर पॅटर्न मधले सर्व ऑप्शन बघू शकता. आता आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर पॅटर्न. सर्कल ड्रॉ केलंय, हे पॅटर्न घेतला, क्लिक केलं, डायरेक्शन केलं और टू डायरेक्शन मध्ये हे चालू झालंय. तुम्ही इथं पाहिजे तेवढी क्वांटिटी पण टाकू शकतात. या पद्धतीने हे सर्व ऑप्शन तुम्ही चेक करून घ्यायचे. क्वांटिटी किती वाढवायची, काय करायचं, डिस्टन्स किती ठेवायचा. एक सर्कल टू सर्कल मध्ये किती गॅप पाहिजे. मी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करून घ्यायची. कधी कधी मेटल वरती पण या पद्धतीने खाचे मारलेले राहतात, जाली टाईप, तर त्या ठिकाणी तुम्हाला बनवायला इझी होतं. पॅटर्न यूज केलं की मस्त कट मारता येतं तिथं तुम्हाला.
हे सिमेट्री टाईपमध्ये हे या पद्धतीने करायचं. सिमेट्री मतलब तुम्ही एका साईडला 2 सर्कल घेतले तर 2 विरुद्ध साईडला 2 सर्कल येऊन जातील. त्यांच्या डायमेन्शन एक साईडचं जे डायमेन्शन तुम्ही बनवताय त्याच पद्धतीने तिकडे पण होऊन जाणार. म्हणजे त्याला कॉपी सारखंच असतं, ते फक्त सिमेट्री म्हणतात त्याला. आणि हे ऑप्शन जास्त करून मेटलमध्ये यूज होत राहतं सारखं. ह्या पद्धतीने तुम्ही सर्क्युलर पॅटर्न्स, स्क्वेअर पॅटर्नची प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि हे मी तुम्हाला मॉडेलवरती सर्क्युलर पॅटर्न कसं यूज करायचं ते सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तुम्हाला सेम टू सेम हे सर्व सर्कल दुसऱ्या बाजूला पाहिजे असेल तर मग तुम्ही एक क्लिक करून प्लेन सिलेक्ट करायचं आहे आणि प्लेनला त्या जागेवरून थोडं तुम्हाला डिस्टन्स तुम्हाला पाहिजे तेवढ्या डिस्टन्सवरती ते प्लेन घेऊन त्याला राईट क्लिक करून स्केच करायचं. स्केच करून तुम्ही स्केचमध्ये जाणार. स्केचमध्ये गेल्यावरती तुम्ही त्याचे पहिले जे ड्रॉइंग केलेली आहे त्याचे एक सर्कल पी प्रोजेक्ट करायचा. पी प्रोजेक्ट करून एक सर्कलला क्लिक करायचा. ते ऑटोमॅटिक तुमच्या ड्रॉइंगवरती ते सर्व सर्कल इकडे येणार तुमच्या नवीन ड्रॉइंगमध्ये. ती तुमची पहिली ड्रॉइंग होती आणि ही दुसरी ड्रॉइंग आहे. आता हे तिकडची कॉपी झालेली इकडे पी प्रोजेक्ट केल्यामुळे. तुम्ही बघू शकतात या पद्धतीने. याच पद्धतीने तुमची ड्रॉइंग झालेली आहे. आता पुढचे ड्रॉइंगचे टूल्स नाही आहेत. हे तुमचं ड्रॉइंग डायमेन्शन टूलचं तुम्हाला पहिला सांगितलं आहे कसं यूज करायचे. तर आता तुम्ही सर्क्युलर पॅटर्नमध्ये हे जर डायमेन्शन टाकलं तर या पद्धतीने एक साथ सर्व डायमेन्शन चेंज होतात सर्वांची. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिडमध्ये 3D मॉडेल बनवायचं बघणार आहोत. आता तुम्ही लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.